काही स्पर्धा आपण जर पाहिल्या मागच्या, अमर ठाकूरने बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. मात्र सध्या अमर 9 सेकंडला आहेत. स्ट्राइक एंडला योगेश आहेत. विकेट 3 गेलेत. 6 बॉल 8. हलक्या हाताने खेळत आहेत. एक कसा उमेल बघा क्षेत्ररक्षक सोमनाथ. नाही, सोमनाथ गायकरला माहिती ना शेवटपर्यंत मॅच घेऊन जायची. रिझल्ट काही असो मॅचचा, हार जीत क्रिकेटमध्ये कोणाच्या तरी वाटेला येणार आहे. मात्र मॅच रंगतदार होणं गरजेचं आहे. अविनाश चर्चा करतायत, सोमनाथ चर्चा करतायत, उदेश चर्चा करतायत. 5 बॉलमध्ये 7 करायचे. विकेट न गमावता 7 चालतील. योगेश आणि अमरच्या माहितीसाठी पहिल्या डावात 4 विकेट गेल्या, दुसऱ्या डावात 3 विकेट गेल्या. टॉस सुद्धा सोनारपाड्याच्या बाजूने आहे. मगाशीच उल्लेख केला होता, जेव्हा जेव्हा वाकलन बी सोनारपाडा समोर आलेत यावर्षी 2025-26 मध्ये मॅचेस टफ झालेले आहेत. हे लक्षात घ्या. ही मॅच टफ होईल. तीन मॅचेस या 2 टीम मध्ये झालेले आहेत. 2 वेळा वाकलन बी जिंकली आहे. तिसऱ्यांदा टायगरच्या मैदानात सोनारपाडा संघाने 90 पेक्षा जास्त धावा ठोकल्या होत्या, 96. आणि आता जर सोनारपाडा जिंकला तर 2-2 ची बरोबरी होईल वाकलन बीच्या विरुद्ध. उदेश चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे उदेशचा. कावराम शेलार आणि पटेल साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कावरामजी शेलार साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल आलाय. मॅच ऑन आहे. 4 बॉल 7. अमर ठाकूर सध्या स्क्रीन वरती आहेत. बाहुबली ऑफ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट. त्यांची हाईट बघा. 8 ची बॅट त्यांच्याकडे. मात्र बॉल उदेशच्या हातात आहे. उदेश सुद्धा चर्चेत असतात. किती आत्मविश्वास आहे वाकलन बीला बघा की 2 धावा घेणार नाहीयेत. योगेशला स्ट्राइक हवी आहे. 3 बॉल 6. अशीच तर मॅच काल तुम्ही पाहिली होती. 3 बॉल 6, 2 बॉल 5 वरती नंतर आली, 1 बॉल 4 वरती आली. इथे आता 3 बॉल 5 ट्रिपलला चान्स घेतील. थ्रो नॉन स्ट्राइकिंग एंडला आला आणि इकडून आता स्ट्राइकिंग एंडला म्हणजे विजय. बॉल सोडलाय. ओहो भाई, त्यांनी डायरेक्ट ये हिट क्या हुआ? केला. मॅच टाय झाली आणि कैसे हुआ? नंतर ते फिल्डर का धावत होते हा प्रश्न पडलाय. त्यांना असं वाटलं असेल 4 हवेत, नंतर मॅच टाय झाली होती. इथेही बघूया 3 बॉल 6. योगेश पाटील मास्टर माइंड. दुसऱ्या बाजूला उदेश. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाच नाहीये. डॉट बॉल. 2 बॉल 6. 5 चालतायत अजूनही. काय मॅच रंगले. मी मग उल्लेख केला उदेशचं 1 षटक येणं बाकी आहे. शिवदास हे ऑप्शन होतं या टीम कडे. उदेशने अनेक मैदानं गाजवलेली आहेत वाकलन गावासाठी खेळत असताना. त्यामुळे ही मॅच ते जिंकून देतील का? जिंकून दिली तर नक्कीच प्रवीण तांडेल काहीतरी बक्षीस जरूर देतील. 2 बॉल 6. आता योगेशची विकेट अमरने सॅक्रिफाईस केली आहे. कारण 1 बॉल 6 अमरला बऱ्याच वेळा लकी ठरले, त्यामुळे स्ट्राइक त्यांनी घेतलेली आहे. पुन्हा इक्वेशन सांगतो, दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 4-4. टॉस का बॉस सोनारपाडा आहे. 5 चालतील, मात्र 5 तर धावून घेणं कठीण आहे, त्यामुळे षटकारच मारावा लागेल. पूर्वी बघा सोनारपाडा विरुद्ध वडवली बी आणि कमलेशने ज्यावेळी फटका खेळले मला स्वतःला असं वाटलं की झेल आहे, मात्र तो षटकार लांब गेला. रॉयल ग्रुप कडनं बघा अमरने जर षटकार मारला तर 1000 रुपये आहेत आणि जर उदेशने डॉट टाकला, चौकार जरी आला तरी प्रवीण तांडेल यांच्याकडनं त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा आता दोन्ही खेळाडूंवरती पारितोषिक आहे. 1 बॉल 6 ची गरज आहे. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या होत्या नगरसेवक चषक या स्पर्धेसाठी. टाळ्या होत्या गणेश कृपा क्रिकेट संघ दिवासाठी. शेवटचा बॉल 6 ची गरज आहे. आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अमर ठाकूरने 5 वेळा हा कारनामा केलेला आहे. 1 बॉल 6 ची गरज असताना षटकार त्याने मारलेला आहे. पण आता सध्या उदेश त्याच्या समोर आणि सध्या हे आमचे लाडके प्रेक्षक किती टेन्शन मध्ये बघा सोनारपाड्याचे प्रेक्षक आहेत.
ऐवाक यासाठी 1000 रुपये, प्रवीण तांडेल 500, जयेश भगत यांच्याकडनं 500, हरिचंद्र पाटील सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत, कार्यसम्राट सरपंच वडवलीचे. एक बॉल 6 रन्स. वाकलन संघ मी मगाशी उल्लेख केला सहज मॅच सोडणार नाहीये, मात्र स्ट्राईक बाहुबलीकडे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. शेवटचा बॉल, 6 ची गरज. जबरदस्त मॅच. ब्लॉक हॉलला चेंडू टाकलाय. उद्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि प्रांजल स्वरूप 11 वाकलन बी संघ थेट मेगा फायनल मध्ये. अभिनंदन प्रवीण तांडेल आणि त्यांच्याकडनं उदेशला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल 8 ची मॅच जिंकली.